मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। गणेशोत्सव आणि ईद हा सण नागरिकांनी शांततेत पार पाडावा। अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये। सोशल मीडियावर आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे। जो कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल अशा विघ्नसंतोषी लोकांवर कठोर कारवाई करू, असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलाय। ईद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातून पोलिसांनी संचलन केलं। यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, सहाय्यक अधीक्षक विमला एम सहभागी झाल्या होत्या। सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आणि ईद हा सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी आज संचलन केले। शहरातील स्टेशन चौकापासून या संचलनाला सुरुवात झाली। स्टेशन चौक, राजवाडा चौक, गणपती पेठ मार्गे, टिळक चौक, हरभट रोड पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या संचलनाला समारोप करण्यात आला। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले, नागरिकांनी सण आणि उत्सव शांततेत पार पाडावेत। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। पोलीस बंदोबस्तात शहरासह जिल्ह्यासह शहरात लावण्यात आलाय। कुठेही भीतीचं वातावरण नाही। आपल्याकडून नियमांचं आणि कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। सोशल मीडियावर आमचं विशेष लक्ष आहे। सर्व सोशल मीडिया खात्यांवर लक्ष आहे। व्हॉट्सअपवर आमचं बारकाईनं लक्ष आहे। कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील। अफवा जाणीवपूर्वक पसरवत असेल, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू, असा इशारा देत सर्व प्रतिबंध कारवाया आम्ही पूर्ण केल्या आहेत। जे कायदा हातात घेणारे विघ्नसंतोषी लोक आहेत त्यांच्यावर आमचं विशेष लक्ष आहे। त्यांची वेळोवेळी माहिती घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं। महापालिका क्षेत्र 40% हरित करण्यासाठी 3 वर्षात सुमारे 3 लाख झाडे लावण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केलाय। यासाठी हरित संगम या नावाने एक व्यापक वृक्ष लागवड आणि संगोपन उपक्रम सुरू केलाय। त्यानुसार पहिल्या टप्प्यात 40,000 झाडांची लागवड केली गेली आहे। त्याची निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली। ते म्हणाले, महापालिका क्षेत्र केवळ 26% हरित क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे 40%हून अधिक हरित क्षेत्र विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिकेने हरित संगम या नावाने एक व्यापक, शाश्वत आणि तांत्रिक दृष्टिकोन असलेला वृक्ष लागवड आणि संगोपन उपक्रम सुरू केलाय। या अंतर्गत 3 वर्षात 1 लाख झाडे लावली जाणार आहेत। प्रत्येक झाडांसाठी GIS आणि QR कोड देखील दिला जाणार आहे। ग्रीन संडे, मियावाकी वन, ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात येणार आहेत। शहरात हरित क्षेत्रात वाढ करणे आणि हवामान शुद्धता राखणे हा प्रमुख उद्देश या उपक्रमाचा आहे। पहिल्या टप्प्यात 40,000 झाडे लावण्यासाठी निविदा प्रक्रिया केली आहे। मुख्य रस्ता, खुले भूखंड, उद्याने या ठिकाणी झाडे लावली जाणार आहेत। त्यामध्ये देशी विदेशी झाडांचा समावेश असणार आहे। पर्यावरणपूरक, तापमान विरोधक आणि सौंदर्य दृष्टीने प्रभावी झाडांची वाढ केली जाणार आहे। स्थानिक हवामानास अनुकूल, कमी पाण्यात वाढणाऱ्या आणि सावली प्रदूषण विरोधी जातींच्या झाडांना प्राधान्य दिलं जाणार आहे। झोननिहाय उद्दिष्टे आणि ट्रॅकिंग डिजिटल डॅशबोर्डवर सर्व माहिती प्रदर्शित केली जाणार आहे। या झाडांचे दर 6 महिन्यांनी स्वतंत्र संस्थांद्वारे ऑडिट देखील होणार आहे। त्याचा वार्षिक प्रगती अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे। या दृष्टीने महापालिकेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे निलेश देशमुख यांनी सांगितले। गेल्या आठवड्यात शहरात आलेल्या पूरग्रस्त भागातील पंचनामे महसूल विभागाने सुरू केलेत। शहरातील पुरामुळे ज्या घरात पाणी आले आणि ज्या घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे अशा घरांचे पंचनामे महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने महसूल विभागाकडून केले जात आहेत। काही भागात पंचनामे पूर्ण झाले तर काही भागातील पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत। सांगली शहरातील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 43.7 फुटांवर गेली होती। त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड, पटवर्धन कॉलनी, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभू चौक, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तींमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं। सुमारे 173 कुटुंबातील 849 व्यक्तींचं महापालिका प्रशासनाने स्थलांतर केलं होतं। पूर ओसरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी महसूल, महापालिका, पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत पंचनामे करण्यासाठी 22 टीम तयार केल्या होत्या। या टीमच्या माध्यमातून पंचनामे सुरू झालेत। काही ठिकाणी पूर्ण देखील झालेत। ज्या घरांमध्ये पुराचं पाणी आलं होतं ती घरे आणि ज्या घरांना पुराच्या पाण्याचा वेढा होता अशा घरांचे पंचनामे करण्याचे आदेश होते। त्यानुसार पंचनामे केले गेलेत।
सांगली मध्यवर्ती बस स्थानकात गर्दीचा फायदा उचलत प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 2 महिला चोरट्यांनी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। या 2 महिलांकडून चोरीतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1,28,000चा ऐवज जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली। वनिता दिलीप लोंढे आणि गंगा सुरेश शिंदे अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत। मध्यवर्ती बस स्थानकात गेल्या काही महिन्यांपासून महिला प्रवाशांचे दागिने गर्दीचा फायदा उचलत चोरीचं प्रमाण वाढलं होतं। याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिले होते। बस स्थानकात चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित वनिता लोंढे या बस स्थानकातील चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी त्रिकोणी बागेजवळ येणारे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता संशयित लोंढे आणि गंगा शिंदे या दोघी चालत येताना दिसला। यावेळी दोघींना ताब्यात घेत महिला पोलिसांनी तपासणी केली असता त्यांच्या जवळील पिशवीत सोन्याचे दागिने मिळाले। दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मे महिन्यात दुपारी सांगली ते औदुंबरला जाणाऱ्या बसमध्ये गर्दीचा फायदा उचलत अर्चना हनुमाने या महिलेच्या पर्समधील दागिने चोरल्याचं सांगितलं। यावेळी दोघींकडून चोरीतील 1,28,000चे दागिने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केले। गोरक्षक स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात। त्यांना गोवंश वाचवताना कोणत्या अडचणी येतात याची जाण गोप्रेमींना आहे। काही लोकप्रतिनिधींनी गोरक्षकांना मकोका लावण्याची मागणी केली आहे, ती चुकीची असून आम्ही कायम गोरक्षकांच्या पाठीशी उभे आहोत असं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख धारकरी हनुमंत पवार यांनी केलंय। लोकप्रतिनिधींनी 2 दिवसांपूर्वी गोरक्षकांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना हनुमंत पवार म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी काही कारण नसताना गोरक्षकांवर आरोप केलेत। गोरक्षकांना नांगर लावण्याचा इशारा दिलाय। आम्ही शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्हालाही कोणाला काय लावायचं हे माहिती आहे, हे खोत यांनी लक्षात ठेवावं। गोरक्षकांच्या नावाखाली जे बेकायदा काम करत असतील त्यांची माहिती आम्ही संकलित करीत असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे, परंतु त्याकरिता सरसकट गोरक्षकांना दोषी धरायचे हे योग्य नाही। भविष्यात कोणीही गोरक्षकांच्या बाबतीत बोलताना याचं भान ठेवावं असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। गोरक्षक अंकुश गोडसे म्हणाले, गाय किंवा गोवंश हा कधीच भाकड होत नसतो। शासनानेच गोवंश हत्याबंदी कायदा केला, त्यामुळे भाकड गाई किंवा वासरू बैल हे कत्तलखान्यात कत्तलीसाठी पाठवायचे हेच कायद्याविरोधी आहे। ज्यावेळी अवैध गोवंशाची तस्करी होत असल्याचं लक्षात येतं त्यावेळी कधीच गोरक्षक कायदा हातात घेत नाहीत। कायद्याचं पालन करूनच कत्तलीसाठी नेण्यात येणारा गोवंश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचे गोडसे यांनी सांगितले। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष अविनाथ बापू सावंत म्हणाले, गायीला हिंदू धर्मात माता म्हणून स्थान आहे। आयुष्यभर तिनं आपली सेवा केलेली असते। घरातील कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आपण गोवंशाला वागणूक देतो, परंतु जेव्हा गाय दूध द्यायची बंद होते तेव्हा तिला काही जण भाकड असं म्हणतात। यूज अँड थ्रो ही आपली संस्कृती नाही। आई वडील म्हातारे झाले की ते भाकड झाले म्हणून त्यांना आपण कसायाच्या ताब्यात देतो का? त्यामुळे पाश्चात्य पद्धतीने विचार करणं थांबवा आणि गोवंशाचं पालन करा। सांगली जिल्ह्याला राजकारण आणि समाजकारणाची चांगली परंपरा असल्याने इथे चांगले अधिकारी घडलेत। जिल्ह्यात केलेलं काम स्मरणीय राहील असे भावनोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढलेत। जिल्हा परिषदेने नेहमीच राज्यापुढे पथदर्शी काम केल्याने प्रशासकीय रूप तयार झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांना प्रशासनातर्फे निरोप देण्यात आलाय। यावेळी सीईओ धोडमिसे बोलत होता। याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल जाधव, विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे, किरण सायमोते यांची प्रमुख उपस्थिती होती। धोडमिसे म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेचा लौकिक पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला। सचिवालयाकडून तक्रार येणार नाही याची काळजी घेतली। सचिवालयाच्या आढाव्यात सांगली जिल्हा परिषदेला कधीही जाब विचारला गेला नाही। किंबहुना सांगलीने राज्यापुढे पथदर्शी काम केले। सरकारी योजना तळागाळात राबवणं सोपं नाही, पण या निमित्ताने सांगलीत शिकता आलं। शिक्षक बदलल्यासारखा संवेदनशील विषयातही चांगलं काम केलं। अनेक योजना सांगली आघाडीवर राहिली। लोक आणि लोकप्रतिनिधी सजग असल्याचा फायदा झाला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, धोडमिसे यांचा कार्यकाळ संस्मरणीय राहील। पदाधिकारी नसतानाही त्यांनी जिल्हा परिषदेचं केलेलं कामकाज कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे। निवडणुका महापूर काळातही त्यांनी झोकून देऊन काम केल्याचं त्यांनी सांगितले। विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी गोरक्षकांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे सांगलीतील मारुती चौकातील शिवतीर्थासमोर गोरक्षकांवर केलेल्या टीकेबद्दल जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आलाय। यावेळी चौगुले म्हणाले, अनेक ठिकाणी गायींची कत्तल केली जाते। कसायांकडे धारधार शस्त्रे असतात तरीही जीवाची बाजी लावून अनेक गोरक्षक गायींची सुटका करून आणतात।
या गायींच्या कत्तलीबद्दल सदाभाऊ बोलत नाहीत. अनेक प्रामाणिक गोरक्षक गोवंशाचे रक्षण करतात, परंतु यापुढे असे आरोप आम्ही सहन करणार नाही. ते पुढे म्हणाले, कडकनाथ कोंबडी प्रकरणात घोटाळा करताना सदाभाऊंना शेतकरी आठवले नाहीत. सत्तेत असणारे लोकप्रतिनिधी गोरक्षणाच्या बाबतीत विरोधी भूमिका घेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे गोधन वाचवण्यासाठी तसेच कत्तलखान्याकडे गोधन जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, पण यापुढे गोरक्षकांवर आरोप केले तर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल. काही हप्तेखोर बोगस गोरक्षक सध्या कार्यरत झालेत, त्यांचा बंदोबस्त आम्ही करू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. यावेळी संघटनेचे अभिमन्यू भोसले, राज पडळकर, विनायक येडके, श्रीकांत माने, बबन सोलनकर, संदीप जाधव, रामभाऊ जाधव, राजू जाधव, पिंटू माने, विक्रांत कोळी, सागर राजपूत, लक्ष्मण मंडले, जयदीप सदामते, दिगंबर साळुंखे, अजिंक्य बोळाज, मोहन शिंदे, प्रशांत जमदार आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवास जिल्ह्यात सर्वत्र धूमधडाक्यात सुरुवात झाली. दैनिक जनप्रवासच्या कार्यालयामध्ये देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. आज जनप्रवासच्या कार्यालयात माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सांगलीकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जनप्रवास कार्यालयास भेट देत त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष आणि डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते तृप्ती धोडमिसे यांची जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय. यावेळी जनप्रवासच्या व्यवस्थापिका अश्विनी खाडे, कार्यकारी संपादक अमृत चौगुले, उपसंपादक अनिल काळे, सांगली शहर प्रतिनिधी अनिल कदम यांच्यासह दैनिक जनप्रवास आणि जनप्रवास लाईव्हचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली आहे. दसऱ्यापूर्वी या कर्मचाऱ्यांना अधिकारी म्हणून पदोन्नती मिळेल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तांत्रिक पदाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. भरती प्रक्रिया ही पथदर्शीप्रमाणे राबवली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, नगरविकास विभागाने 14 फेब्रुवारी 2023 रोजी महापालिकेचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर केलाय. त्यानुसार 3454 पदे मंजूर आहेत. पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून तातडीने पदाच्या भरतीला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्ग 4 मधील 84 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात समावेश आहे. आता दुसऱ्या टप्प्यात वर्ग 3 मधील कर्मचाऱ्यांचा समावेश वर्ग 2 मध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या दसऱ्यापूर्वी या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. ही पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या तांत्रिक भरतीला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सहाय्यक नगररचनाकार 5, कनिष्ठ अभियंता 26, कनिष्ठ अभियंता 7, कनिष्ठ अभियंता 2, कनिष्ठ अभियंता 6, कनिष्ठ अभियंता 2, कनिष्ठ अभियंता 2 या जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती पारदर्शीपणे राबवली जाईल.